श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 10वीचा मराठीचा बोर्डाचा पेपर झाला. आपण जे दिले होते प्रश्न ते आले विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याप्रमाणे चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वीच्या आजच्या बोर्डाचे प्रश्नांची उत्तर देखील मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. त्याचप्रमाणे आपला पेपर कसा गेला कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. तर बघा, आज बोर्डाची प्रश्नपत्रिका मराठीची झाली. सर्वांचा ताण तणाव जो असेल तो कमी झाला असेल, कारण आपण जे काय एमपी प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत दिले ते आले होते. बघा, कविता बघा इथे तुम्हाला दिसत असेल, आश्वासक चित्र, भरत वाक्य आली होती. त्यानंतर इथे बघा, वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलं तर प्रचंड वस्तू सुकवतात. सर्वप्रथम मी तुम्हाला एमपी प्रश्न सांगतो, त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे पूर्ण उत्तर दाखवतो. त्याचप्रमाणे हिंदीचे मराठीचे झाले. आता हिंदीचे इंग्लिशचे सर्व विषयांचे तुम्हाला एमपी प्रश्न भेटतील. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आत्ताच तो कोर्स बाय करा. फक्त 99 रुपयांमध्ये तो कोर्स तुम्हाला हिंदीचा भेटेल. तर फटाफट तो कोर्स तुम्ही अवश्य बाय करा. हे बघा, हे उत्पत्ती कोशाचे कार्य देखील आला होता प्रश्न, जे दिले तेच आले. त्यानंतर हे दोन्ही पण आलं, माणूस है पेरा माणूस की उगेल पत्नी निधनानंतर. त्यानंतर हे बघा, हे मी वाक्यप्रचार दिलते. कंठस्थान आलता, आनंद गगनात न मानवणे. म्हणजे बॅक टू बॅक जे दिले आपण ते आलेले होते. जवळपास 5-6 दिलते, त्याच्यामधले आले. त्यानंतर इथे पारिभाषिक शब्द याच्यामध्ये टॅक्स आला होता आणि त्यानंतर याच्यात हा शेवटचा एक्झिबिशन देखील आला होता. तुम्ही आता बोर्डाची प्रश्नपत्रिका बघितलीच असेल. त्यानंतर इथे वैचारिक लेखन मध्ये प्रदूषण दिलता आपण, त्याच्यातच तुम्ही जल प्रदूषण हा विषय संदर्भातच आलता तो. तर आता हिंदीचे देखील आयएमपी पीडीएफ तुम्हाला भेटतील. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, फटाफट क्लिक करा. जे दिले ते आले होते. स्वामीचरणी हीच प्रार्थना. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळावे. नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं बघूयात की कशा प्रकारे उत्तर होती त्याची. तर बघा, पहिला जो पॅराग्राफ होता त्याच्यामध्ये म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार होता मुलाचं पत्र. आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण होता, तर भला माणूस. त्यानंतर दुसरा जो होता याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल, वाट पाहणाऱ्याशी निगडीत असलेल्या भावना, म्हातारीची वाट पाहणं, पावसाची वाट पाहणं आणि त्यानंतर विठूच्या दर्शनाची वाट पाहणे. आणि चौथं काय लिहिलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. त्यानंतर इथे वाट पाहणं हे तुम्हाला स्वमत लिहायचं होतं. तुम्हाला मी सांगितलेलं स्वमत 10 ते 12 ओळी लिहायच्याच आहेत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. त्यानंतर हा आपण जो व्हिडिओ बनवलेला, ज्याला 1 लाख पेक्षा जास्त व्ह्यू गेलेले, त्याच्यामध्ये हा पॅराग्राफ होता. त्याच्यात बरेच मुलं कमेंट करत होते की सर ही प्रश्नपत्रिका येईल का. त्याच्यामधलाच हा पॅराग्राफ आलेला आहे, सोनालीचा आणि रुपालीचा. तो देखील तुम्ही बघा. 16-17 वर्षाचा अनुभव आहे. पूर्ण अनुभव तुमच्या कामाला येईल. चॅनलशी कनेक्ट राहा. भरपूर व्हिडिओ आपण बनवणार आहेत. भरपूर आयएमपी प्रश्न प्रोव्हाइड करणार आहेत. जे दिले तेच आले, ठामपणे आपण सांगतोय. सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये, थोपटावून झोपावं लागत होतं आणि बिछाण्यात चालायची. त्यानंतर पुढे बघा, याच्यात पुढे विचारले, सोनालीवर ताईगिरी करणारी कोण होती, रुपाली. झोपायची वेळ आली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी कोण होती, तर सोनाली होती. त्यानंतर अपठित गद्यामध्ये बघा, आईजवळ क्षणभर बसल्यावर कुठल्या गोष्टी मिळायच्या, फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता. त्यानंतर इथे लिहिलेले निर्मयता, पृथ्वीची क्षमता, चंद्राची रम्यता. ह्या सर्व पूर्ण उत्तर तुम्हाला मी दाखवते. तर फटाफट लाईक करत चला. फटाफट लाईक करण्यात कंजूसी करू नका. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओ लाईक करतायत, धन्यवाद. आई कावरीवारी क्या होते, जेव्हा मुलाला दुखले खुपले होते. आई थकणार नाही मुलांची सेवा चाकरी करण्यामध्ये. तर हे त्याचे उत्तर मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर इथे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट कुठली होती, माळवाटेने जाण्यासाठी त्यांनी नाकारलेली होती. त्यानंतर तुम्हाला इथे दुसरा जो प्रश्न होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण होते, खाच खळग्यांनी त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर पुढे त्यांचा जो प्रश्न होता याच्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य कुठले होते, युद्धात जवानांना उभारले, गुलामांच्या पायातील बेड्या काढल्या, नवा इतिहास घडवला आणि बहिष्कृत भारत उभा केला. ही त्यांची कार्य आहेत. त्यानंतर हे पण जे आपण आयएमपी प्रश्न दिले होते ते तुम्हाला सर्व आयएमपी प्रश्न व्हिडिओच्या खाली लिंक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये हिंदी देखील येणार आहेत. फक्त 99 रुपयामध्ये हा कोर्स आहे, तो बाय करा. वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला असतो, क्लासेस लावलेले असतात, परंतु हा कोर्स तुम्ही बाय केल्यानंतर तुम्हाला बोर्डामधले स्मार्ट वर्करित्या चांगले प्रश्न भेटणार आहेत. तर बघा, हे सर्व एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं होतं. त्यानंतर पुढे आपल्याला आश्वासक चित्र आणि भरत वाक्य या कविता होत्या. तर आश्वासक चित्र, कवीचे लेखक कोण, निर्जा. प्रस्तुत कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता. प्रस्तुत कविता का आवडली, कारण याबद्दल स्त्रियांचा मान सन्मान कसा ठेवला जातो, स्त्रियांचा आदर करणे हे पुरुषांनी केला पाहिजे. ताराबाई शिंदेचा ग्रंथ असेल 1980चा, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकत होता.
अशा प्रकारची माहिती आपल्याला दिसते. त्यानंतर हे बघा, हा पण प्रश्न दिलता, वस्तूंना मने नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलं तर वस्तू प्रचंड सुखावतात. हे सर्व एमपी प्रश्न. त्यानंतर ग्रामरचे प्रश्न पण आपण दिलेले बघा, हे तर बॅक टू बॅक आले, हे तिन्ही प्रश्न आले आपले. त्यानंतर इथे समास बघा, समास पण सांगितलेले. त्रिभुवन हा झाला, संख्या आली, संख्या म्हणजे द्विगु समास, पुरुषोत्तम कर्म म्हणजे कर्मधारण्य समास. त्यानंतर पुढे बघा, प्रत्यय घटित शब्द, जमीनदार, उपसर्ग घटित, इथं तुम्हाला दिसेल बिनचूक, आणि तिळ तिळ आणि आंबट चिंबट हे अभ्यस्त शब्द होते. ग्रामर मधले पण आपले भरपूर प्रश्न आले. त्यानंतर कंठस्थान घालणे म्हणजे शीर्षक करणे, हुकूमत गाजवणे, वर्चस्व गाजवणे, व्यतीत होणे, दुःखी होणे, आनंद गगनात न मानवणे, भरपूर आनंद होणे किंवा खुशी होणे, याचे वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता. शीर्षक करणे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक शत्रूंचा शीर्षक करत होते. वर्चस्व गाजवणे, आता तुम्ही लिहू शकता इथे वर्चस्व गाजवणे काय, आज विकसित देश हे अविकसित देशांवर वर्चस्व गाजवत आहेत. व्यतीत होणे, दुःखी होणे, दुसऱ्यांचं दुःख आपण पाहिल्यानंतर व्यतीत होतो. त्यानंतर आनंद गगनात न मानवणे, आज माझा मराठीचा पेपर सोपा गेला. विशाल सरांच्या नाना फाउंडेशन या चॅनलमुळे मला आनंद गगनात न मावत आहे. तर नक्की स्वामींची कृपा आहे आपल्यावर. त्यानंतर पुढे बघा, मार्ग, समानार्थी शब्द, रस्ता, जल, पाणी, सुपीक, नापीक, विरुद्धार्थी शब्द, ज्ञानी, अज्ञान, तिला इथे येईल भिंत, रस्ता, रस्ते, हे तुम्हाला वचन बदलायचे होते. त्यानंतर याच्यापासून दोन शब्द तयार करायचे होते, रखवालदार, तर दार आणि वार दोन शब्द झाले. आपण जे काही आयएमपी दिलेले होते ते सर्व याच्यात आले होते. त्यानंतर याच्यात महर्षी शब्द चुकला होता, याला वेलंटी जी होती ही दुसरी वेलंटी होती, तर दिशा चुकलेला होता. नंतर ही चुकलेला होता याच्यात, आणि त्यानंतर याच्यात शनिवारी हा चुकलेला होता. तर याच्यात भरपूर दुरुस्त करून लिहायची होती. त्यानंतर विरामचिन्ह पहिला जो होता तो स्वल्पविराम, दुसरा दुहेरी अवतरण चिन्ह होता. त्यानंतर टॅक्स म्हणजे काय, कर, आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. हे सर्व तुम्हाला उत्तर मी दाखवतोय. आणि मराठीची प्रश्नपत्रिका तुमची कशी गेली, उत्तरपत्रिका नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. नाना फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व एमपी प्रश्न तुम्हाला भेटतील विथ प्रूफ, मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामुळे आपण सर्व हे पुराव्यानिशी बोलतोय, त्यामुळे इथे तुम्हाला सर्व पुढची विषयाचे देखील आयएमपी प्रश्न भेटतील. तर फटाफट एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.